महाड तालुक्यातील जय हनुमान क्रीडा मंडळ मोहोत यांच्याकडून भव्य दिव्य असे कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे। महाड पोलादपूर कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कबड्डी सामने खेळण्यात आले। या सामन्यासाठी एकूण 27 संघांनी प्रवेश घेतला होता। विद्युत झोतातील भव्य दिव्य कबड्डी सामने पाहण्यासाठी चाहत्यांचे हजारोंच्या संख्येने एकच गर्दी झाली होती। कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता आयोजकांनी व पंचांनी सामने शांतपणे पार पाडलेत। एक दिवसीय कबड्डी सामन्यांमध्ये शेवटपर्यंत रंगत पाहायला मिळाली। यामध्ये रणझुंजार बिरवाडी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर पार्ले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला। तृतीय क्रमांक कातिवडे तर कुसगाव संघाला चतुर्थ क्रमांक मिळाला। सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड यासाठी भव्य दिव्य असे चषक खेळाडूंना देण्यात आला। अनेक प्रतिष्ठित व्यक्तींकडून कबड्डी सामन्यासाठी आर्थिक सहकार्य लाभल्यामुळे सामने यशस्वीरित्या पार पडले। भव्य दिव्य कबड्डी सामन्यासाठी महाड पोलादपूर असोसिएशन अध्यक्ष मयूर मोरे, युवा उद्योजक सतीश मोरे, मोहोत गावचे अध्यक्ष सुधीर पवार, पत्रकार आमदार चव्हाण, सुरेश जाधव, मयूर गुरव, जय हनुमान मित्र मंडळ सदस्य प्रदीप भोसले, योगेश भिसे, शुभम जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी या कबड्डी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। जय हनुमान क्रीडा मंडळ मोहोत या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा कबड्डीच्या स्पर्धा आमच्या तरुण मंडळाने, आमचे तरुण मंडळाचे अध्यक्ष असतील योगेश भिसे, आशिष पवार, संदीप पवार अशी बरीचशी आमची मुलं आहेत त्यांनी आयोजित केले आहेत आणि सुसज्ज असा व्यवस्थित कार्यक्रम करून आज जवळजवळ 27 संघ आलेले आहेत। ॲक्च्युली 32 आमचा लॉट होता, कमी संघ आले कार्यक्रम असल्यामुळं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही यथाशक्ती यथायोग्य असा सत्कार केलेला आहे। आलेल्या मान्यवरांचं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आजचा जो कबड्डीचा कार्यक्रम आहे हा व्यवस्थित पार पडलेला आहे। जसे आमचे विकास असेल, सतीश मोरे असतील, सुभाष चंद्र अशा बऱ्याचशा लोकांनी आम्हाला योगदान देऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे, जेणेकरून आपल्या असलेल्या गावातल्या कबड्डी प्लेयरचा विकास व्हावा, शारीरिक विकास व्हावा आणि एक त्यांचा मर्दांगी खेळ म्हणून त्याचा विचार होऊन एखादा 1-2 तरी प्लेअर आपल्या महाड पोलादपूरमधून जायला पाहिजेत, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अगदी इव्हन राष्ट्रीय स्तरावरती पण जायला पाहिजेत। या अपेक्षेने आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होईल अशी सगळ्यांनी विनंती करतो। नक्कीच आज जय हनुमान क्रीडा मंडळ मोहोत या ठिकाणी आज आपण भव्य दिव्य कबड्डीची स्पर्धा बघताय। खरं तर हे मंडळची जी कार्यकर्ते आहेत किंवा मंडळातील सभासद आहेत गेली 3 वर्षापासून ह्या यशस्वी स्पर्धा भरवत आहेत। म्हणजे बाकी असोसिएशनमधील बरेचसे संघ आहेत त्यांना सलग काही वर्ष स्पर्धा भरवता येत नाहीत, पण हे मोहोत संघाचं मला अभिनंदन करायचं आहे की नक्कीच कोणत्याही प्रकारचे व्यत्यय नाही तर हे यशस्वी आपण सलग 3 वर्ष स्पर्धा भरवत आहेत आणि स्पर्धा नक्कीच दरवर्षी खूप मोठ्या दिमागदार स्वरूपात होतात आणि आज तुम्ही त्याचं प्रत्येक बघताय।